आहो विक्रमार्क। हा चित्रपटाचं टीजर संपल्यावर माझ्या मनात एकच गोष्ट आली, ये तो रावडी राठौड़ की सस्ती कॉपी आहे भाई। आता तुम्ही म्हणाल तो रावडी राठौड़ पण कुठल्या तरी साऊथ इंडियन सिनेमाचाच कॉपी असेल, पण ठीक आहे यार, ऍटलीस्ट एंटरटेनिंग चित्रपट तरी होता। यात पण सेम स्टोरी वाटते, एक चांगला इमानदार पोलीस ऑफिसर, एक छोटासा गाव जिकडे त्या पोलीस ऑफिसरचा ट्रान्सफर होणार, तिकडे एक गुंड आहे आणि त्या गुंड्याच्या विरोधात हा आपला हिरो लढणार। आता याच्यामध्ये काय ट्विस्ट आणि काय सस्पेन्स टाकणार आहे ते मला कळत नाही, आणि ट्रेलर मध्ये इतका गुंतलो की मी माझा इंट्रो झाला विसर। तुम्ही स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर, माझं नाव तनिष षटकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आहो विक्रमार्क नावाचा तेलुगू चित्रपटाचा टीजर, जो 7 भाषेत डब होतोय। बघा, कुठलाही चित्रपट बनवायला मेहनत लागते, हा व्हिडिओ बनवतो त्याला सुद्धा मेहनत लागते, पण मेहनत चांगली जर असली पाहिजे ना। आता तुम्ही आदिपुरुष बनवाल, ज्याचं बजेट 400 कोटी होतं, तुम्ही 3 वर्ष त्या चित्रपटावर शूट केलं, त्यानंतर प्रभास सारखा एक मोठा ऍक्टर होता, पण तो चित्रपट नाही आवडला लोकांना, तो फालतूच होता आणि त्याला लोकांनी क्रिटिसिझम दिलं। त्यामुळे तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही बजेट लावा, पण जर तो चित्रपट चांगला नसेल तर माझ्यासारखे प्रेक्षक, मी स्वतःला क्रिटिक म्हणत नाही, माझ्यासारखे प्रेक्षक त्या चित्रपटाला ट्रोलच करणार। आणि या पूर्ण ट्रेलरमध्ये प्रवीण तरडेबद्दल मला काही हेट नाही बाबा, ते जबरदस्त ऍक्टर आहेत, त्यांचे सिनेमा जबरदस्त असतात आणि मी पहिला प्रेक्षक असतो त्यांच्या चित्रपटाचे फर्स्ट शो तिकीट काढून जातो। पण या चित्रपटाचे ट्रेलरमध्ये ते कम्प्लिटली फ्लॅट वाटतायत। या चित्रपटाच्या डायरेक्टरने याआधी बाहुबली 2, RRR सारख्या चित्रपटावर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलंय, त्यामुळे ओव्हरऑल या ट्रेलर कडून होप्स खूप वाढल्या होत्या। पण जेव्हा ट्रेलर बघितला मनात एकच गोष्ट आली, खुदा पहाड और निकला चूहा। सॉरी, मी हा व्हिडिओ मध्ये थांबवतोय। आता मेकर्सने चित्रपट बनवायला मेहनत केली की नाही ते मला माहिती नाही, पण मी या व्हिडिओ बनवायला खूप मेहनत केली आणि सबस्क्राईब करा राव, तुमचं एक सबस्क्राईब, एक कमेंट खूप इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओला आणि चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी। एक आयटम सॉन्ग, एक विलन, एक हिरो आणि जबरदस्त म्युझिक, ह्याच्याने एक मसाला चित्रपट बनतो का? तसं नाही, मसाला चित्रपटाला लागतात इमोशन, आणि या ट्रेलर मध्ये मला एकही इमोशन फील नाही झाला। आपण एक इमोशन जरूर नक्की फील झाला, तो म्हणजे लाफ्टरचा। म्हणजे काय बनवून ठेवलाय राव, म्हणजे काय मूर्ख आहोत का आम्ही? आणि अशा चित्रपटाला तुम्ही 7 लँग्वेजेस मध्ये डब करता, तो मोठा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क येतो की पॅन इंडिया लेवलवर तुम्ही एक फिल्म रिलीज करतात, कुठून येतोय हा कॉन्फिडन्स? बघा, मला इकडे कोणाची खिल्ली उडवायची नाही किंवा मी स्वतः खूप मोठा क्रिएटर नाही भाई, मी हे सांगतो, मी ऍक्सेप्ट करतो, पण यार काय म्हणजे किती वेळा एकच गोष्ट आपण बघणार आहोत। मास एंटरटेनमेंट चित्रपटाचं चांगलं डेफिनेशन द्यायचं म्हणजे मराठी चित्रपटाचं लय भारी। हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर हा माऊली नाव नाही लावणार। काय जबरदस्त चित्रपट होता राव, डबल रोल होता त्याच्यात, पण त्याच्यात इमोशन्सची फिलिंग होती, ट्विस्ट होते, जबरदस्त ऍक्शन होतं, मजा आली यार। आहो विक्रमार्काच्या पूर्ण ट्रेलर मध्ये मला इमोशन शून्य वाटले। या ट्रेलरचा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे चित्रपटाचं मराठी डब, म्हणजे काय बोलू, लोक बोलतात माझं मराठी बरोबर नाही, पण या चित्रपटाचा डब बघितल्यावर मला असं वाटतं की माझं मराठी त्यांच्यापेक्षा खूप चांगलं आहे। लिप सिंकच होत नाही राव, कोण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, काय डायलॉग, लिप सिंकच होत नाही। ऍटलीस्ट मराठीसाठी तुम्ही तो पोर्शन रिशूट केला असता, प्रवीण तरडेकडून तो त्याला परत मराठीमध्ये बोलवून घेतला असता तर जास्त बरं पडला असतं। पण म्हणतात ना, नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर, हा चित्रपट मी नक्की थिएटरमध्ये जाऊन पाहणार आणि बघणार आहे की बाबा काय बनवलंय, म्हणजे जास्त होप्स वाटत नाहीत, पण ठीक आहे। आता एकंदरीत सांगायचं तर मला हा ट्रेलर काय पटला नाही, म्हणजे तीच स्टोरी परत त्याची भेलपुरी करून परत तेच साऊथचा मसाला ऍक्शन देऊन तुम्ही काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतात। मला वाटत नाही तो मराठीत चालेल, पण मी चुकू शकतो, प्रेक्षकांना मे बी हा चित्रपट आवडेल आणि लोकांचा काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।